नमस्कार पुणेकर महाराष्ट्रकर। आज आपल्यासाठी घेऊन आलोय सगळ्यात चांगला आणि बेस्ट लक्झरियस प्रोजेक्ट पुण्याच्या एकदम सेंट्रल लोकेशनमध्ये आपल्या आरटीओच्या जवळ, आपल्या मुळामुठा संगमच्या जवळ। आणि हा प्रोजेक्ट असेल बिर्ला इस्टेट। नाव बघताय मागे बिर्ला पुनिया म्हणजे पुण्यनगरी। लँड पार्सल 5.6 एकरचा असेल, जे की कोणाकडे नाहीये। याची सगळ्यात मोठी यूएसपी हाय राईज असेल, अल्ट्रा मॉडर्न एम्युनिटीज असतील, त्याच्यानंतर आपलं जे कल्चर आहे पुण्याचं रिच हेरिटेज ते सगळं यांनी जपलेलं आहे। आपले गड किल्ले या आपला शनिवारवाडा असू, त्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला त्यांचं क्लब हाऊस, एम्युनिटीज या सगळ्या गोष्टी इथं भेटतील। सो असा ॲड्रेस मिस नका करू। वन्स इन अ लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी असेल। कनेक्टिव्हिटीचं आपण बोलणार आहे, प्रोजेक्टचं मॉडेल चेक करणार आहे, सॅम्पल फ्लॅट पण आपण चेक करणार आहे। चला आता आपण हा पूर्ण प्रोजेक्ट कव्हर करू। पुण्या मीन्स पुण्यनगरी। आता आपण जाणार आहे सेल्स ऑफिसकडे। प्रोजेक्टच्या एंट्रन्स मध्ये मी आलोय। आपण चेक करू शकता, जे मी आपल्याला म्हणत होतो असं हे स्ट्रक्चर असणार आहे। ह्या प्रोजेक्ट मध्ये खूप साऱ्या स्पीशीज आहेत बर्डच्या, त्या नॅचरल आहेत। सगळं काय यांनी दिलेलं आहे इथं। हे असंच असणार आहे प्रोजेक्ट मध्ये। चला तर लवकर आता आपण प्रोजेक्ट बघू आणि कव्हर करू। आता आपण आलोय बिर्ला इस्टेटच्या ऑफिसमध्ये। आपण ह्या लोकेशनला आता सध्या इथं आपण पाहताय, हे यांचं मॉडेल आहे। 4 टावरची डेव्हलपमेंट असणार आहे। ओपन स्काय डेक असतील सगळीकडे, जो की आपला 35 मीटर आणि 165 मीटरवर असेल, आणि 50 स्टोरीची बिल्डिंग असेल। अम्युनिटीज पण आपण याच्यात कव्हर करणार आहे आणि कनेक्टिव्हिटी एकदा बघून घेणार आहे आपण। चला तर पुढे जाऊ या। आता आपण इथं खाली पाहताय, हे 5 मजल्याचं पार्किंग आहे। पार्किंग दिले जास्त, हे बेसमेंट मध्ये नाही गेले, सगळ्या पार्किंग वरती एलिव्हेटेड आहेत। तर आपल्याला रेनी सीझन असू या काय असू, याच्यात काही प्रॉब्लेम येणार नाही। मग पुढे आपण जातोय, हे यांचे स्ट्रक्चर असतील इथं अपार्टमेंटचे। तिथं वरती आपण बघता हे ओपन स्पेस असतील, जिथं आपले अपार्टमेंट्स येतील आणि मध्ये स्काय डेक येणार आहेत। तर 2 स्काय डेक असतील 50 मजल्यामध्ये। हाईट तुम्हाला 35 मीटर आणि 165 मीटरवर भेटणार आहे। आता समोर येऊ आपण, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे आपला। आणि हा ओपन एरिया असेल, पूर्ण रिव्हर बेड। इथं खाली खूपच सुंदर एम्युनिटीज दिलेल्या आहेत, ते आपण चेक करू शकता। जॉगिंग ट्रॅक असेल, सिटिंग एरिया असतील, सो हे इथं सगळं आपल्याला भेटून जाईल। सगळ्यात महत्त्वाचं, जिथं आपण पूल पाहताय, पूल त्याचं ते स्ट्रक्चर बघा आपण, जे आपले काही हेरिटेज वाडे आहेत राईट, आपला जो राजगड किंवा तोरणा, सो त्या टाईपमध्ये त्याचा पुढचा शेप त्यांनी केलेला आहे। सो एक छोट्या छोट्या गोष्टी पण इथं खूप जपलेल्या आहेत डेव्हलपरनी। आणि वरचं तुम्ही स्ट्रक्चर पण बघताय, ते लाकडाचं आहे थोडंसं, आपले जे जुने वाडे असतात सिटीतले त्या टाईपमध्ये त्यांनी केलेलं आहे। यापुढे सो हा एक कनेक्टिव्हिटीवाला रोड आहे, जो की आत्ता आपल्या जे नदी पात्र आहे, सो तो तिथनं पुढे जाणार आहे। सो ही मेजर कनेक्टिव्हिटी आपल्याला इन फ्युचर पण भेटेल, ज्याचं आत्ता काम चालू आहे। आता ह्या स्ट्रक्चरमध्ये आपण बघताय, वरती तो ओपन एरिया आहे, खाली आपल्याला डेली नीडचे काही कमर्शियल्स पण भेटतील याच्यामध्ये, जिथं आपल्याला कॅफेज भेटतील, सिटिंग लॉन्ज, शॉपिंगसाठी सगळे काही गोष्टी इथं अवेलेबल असतील। प्रशस्त आपले एंट्री आणि एक्झिट गेट असतील इथे। 3D मॉडेल यांचं 1451 कार्पेट 3 बेडरूमचा हा असा दिसेल आपला। एकदा चेक करू। चला बघूया 4.5 BHK चा सॅम्पल फ्लॅट। चांगलं लॉक दिलंय डिजिटल। ओपन, येस। ही पहा ग्रँड लॉबी, जसं आपण आतमध्ये एंटर करतो प्रशस्त लॉबी आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला पेंटिंग, शू रॅक सगळं काही बसू शकतं व्यवस्थित। आता ह्याचे सगळ्यात महत्त्वाचं आहे की हा बटरफ्लाय कॉन्सेप्ट मध्ये आहे। आपण माझ्या राईटला लगेच बघताल तर आपली सर्वंट रूम आहे, कारण की हा 4.5 BHK अपार्टमेंट आहे। ह्याच्यामध्ये वॉशरूम अटॅच आहे आणि तिकडे ती रूम दिली आहे सर्वंटसाठी। खूप चांगली आहे आणि ह्याची एकच एंट्री आहे ह्या साईडनी। हाईट बघताल तर खूप चांगली आहे। आता सेंटरमध्ये आलोय लिव्हिंग रूमच्या,
माझ्या लेफ्टला पाहताय, जसं सांगितलं की बटरफ्लाय कॉन्सेप्ट आहे, ही बेडरूम आपण चेक करू. मास्टर बेडरूम आहे आपली पहिली. अटॅच वॉशरूम संती आणि हा जो कंटिन्यू डेक आहे खूप चांगला आहे बघा. इथं आपल्याला डेक भेटतो जो आपण लिव्हिंग मधनं पूर्णपणे पाहणार आहे. आता आपण आलोय लिव्हिंग मध्ये. मी सेंटर मध्ये थांबलोय लिव्हिंगच्या. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे, ही इटालियन मार्बल टाईल भेटते तुमच्या लिव्हिंग मध्ये. बाकीकडे तुम्हाला वेट्रिफाईड टाईल्स आहे. तुम्ही हाईट बघताय ही 3.2 मीटरची आहे. आणि आता आपण बघणार आहे या फ्लॅटचा सगळ्यात सुंदर पार्ट, जो की याचा डेक. चला मी तुम्हाला डेक दाखवतो. सगळ्यात सुंदर पार्ट आहे एवढा मोठा डेक, जो की कनेक्टेड आहे तिथं तुमच्या बेडरूमला, जी पहिली बेडरूम आपण पाहिली, आणि हे तुमचं लिव्हिंग. आणि राईट साईडला माझ्या डायनिंग आहे. सो हे पाहू शकता फ्रेम मध्ये, फर्स्ट टाइम इन पुणे. UPCs वगैरे असतील, नॉईस कॅन्सलेशन, पण हे खूप हेवी मेटल आहे. सो हे कशाने शेक नाही होणार, तुमचं थंडरस्टॉर्म असू या विंड असू. तर इट्स व्हेरी ब्युटिफुल अँड इम्पोर्टेड क्वालिटी. डायनिंग आपला 8 सीटर, खूप प्रशस्त आहे. जशी लिव्हिंगची साईज आहे, डायनिंग पण खूप चांगल्या साईजचं आहे. आता येऊया किचन पार्टवर. सगळ्यात मोठी किचन आहे ही, जी मी पाहतोय. एल शेप चांगला प्लॅटफॉर्म आहे. इथं आपल्याला खूप चांगली डबल डोअरसाठी, रेफ्रिजरेटरसाठी जागा आहे. ह्याच्यानंतर हा आयलंड किचन आपलं बनू शकतं मॉर्निंग ब्रेकफास्ट. आणि त्याच्यानंतर सगळ्यात चांगला पार्ट आहे हे आपलं ड्राय टेरेस. इथं तुम्हाला वॉशिंग मशीन, डिशवॉशर दोन्ही गोष्टी बसू शकतात. लेफ्ट साईडला जाऊ. सुंदर पॅसेज, कंजेस्टेड नाहीये, चांगली जागाचं युटिलायझेशन आहे. आता सगळ्यात पहिले माझ्या लेफ्ट हँड साईडला आपण बघणार आहे, ही आपली कॉमन वॉशरूम असणार आहे. आणि त्याच्याच बरोबर माझ्या उजव्या हाताला हा आपला एक बेडरूम असेल, जो कॉमन बेडरूम आपण म्हणू शकता. फुल लेंथचे विंडोज असतील याच्यामध्ये. जसं आपण आता पुढे एंटर करणार आहे, परत माझ्या उजव्या हाताला ही आपली मास्टर बेडरूम आहे. आपण याला चेक करू. खूप सुंदर वॉशरूम अटॅच आहे याला. आणि इथं परत तुम्हाला भेटते एक छानशी टेरेस. सो आपल्या लिव्हिंग मध्ये त्या पहिल्या बेडरूमला आणि मास्टर बेडरूमला तिन्ही साईडला आपल्याला टेरेस भेटतात आहे. खूप प्रशस्त टेरेस भेटतात आहे. आणि स्पेस बघा आपण, खूप स्पेशियस आहे. आता आपण बघणार आहे आपली चौथी बेडरूम. ही पण ह्याला वॉशरूम अटॅच असेल, खूप प्रशस्त आहे. आपण याला किड्स बेडरूम म्हणून पण युज करू शकता. हे आपलं वॉशरूम असेल. कसा वाटला आपल्याला 4.5 BHK अपार्टमेंट, जो की आपला 1805 कार्पेटचा आहे, विथ सर्वंट रूम अटॅच. ह्याची आस्किंग प्राइस खूप चांगली काढलेली आहे, जी फक्त 4,03,00,000 आहे आता. आणि लवकरच खाली दिलेल्या नंबरवर मला कॉल करा. आपली साईट व्हिजिट मी शेड्यूल करेल. आता आपण जर रेस्ट ऑफ महाराष्ट्रामधनं पण असताल, जसं कोल्हापूर, सातारा, सांगली, किंवा आपला मध्य महाराष्ट्र, बीड असू, लातूर असू, किंवा आपण कोकणमधनं असताल या आपलं मुंबईमधनं असताल, तर मला फक्त खाली दिलेल्या नंबरवर आपण डिम करा किंवा पिन करा. मी आपली आजच VC पण शेड्यूल करू शकतो इथं. त्याच्यानंतर आपण येऊन आपल्या फॅमिली बरोबर हा प्रोजेक्ट पाहू शकता. सो ही सुविधा पण आपल्यासाठी ऍप्लिकेबल आहे या प्रोजेक्टसाठी. सो लवकरच कॉल करा R7 रिअल्टर्सला. आणि चांगली संधी घालू नका. पुण्या सिटीमध्ये असा प्रोजेक्ट परत येणार नाही. एवढी मोठी लँड पार्सल आणि कनेक्टिव्हिटी तर एकदम सुपर आहे. जसं की आता आपण पुढे थोडं जाता, मेट्रो स्टेशन येतं, पुणा स्टेशन आहे, त्याच्यानंतर ग्रँड शेरिटन, रुबी हॉल, जहांगीर, आणि RTO बाजूलाच आहे. तर ह्या गोष्टी ज्या प्रशस्त आहेत पुण्यामध्ये, ज्या फेमस आहेत. आपण पेठ एरिया आपला शनिवारवाडा असो, 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. आपल्याला कोथरूड कनेक्ट करायचंय, या त्याच्यानंतर आपल्याला
ओल्ड पुणे मुंबई हायवे कनेक्ट करायचा आहे, तो सिमिलर आहे. त्याच्यानंतर आपल्याला सिटी जायचंय, आयटी हब्सला जायचंय, सगळं काही जवळ आहे, म्हणून याला सेंट्रल पुणे म्हणतात आणि आपली पुण्यनगरी हे पुण्यात येतं. प्रोजेक्टची आता अलॉटमेंट होणार आहे. प्राइसिंग यांनी खूप चांगली काढली आहे पुण्याच्या हिशोबाने, सेंट्रल लोकेशनच्या हिशोबाने. फक्त 167 पासून आपला 2 बेडरूमची प्राइसिंग आहे आणि 320 पासून 3 बेडरूम. 4 बेडरूमची प्राइसिंग तर मी आपल्याला सांगितली आहे आपल्या सॅम्पल फ्लॅटच्या व्हिडिओ बरोबर. सो लवकर करा, अशी संधी परत येणार नाही. ज्यांना पुण्याचा ऍड्रेस पाहिजे, आपल्या पुण्यनगरीमध्येच राहायचंय आणि एक मॉडर्न लिव्हिंग पण पाहिजे, सगळी काही कनेक्टिव्हिटी जवळ पाहिजे, तो हा प्रोजेक्ट त्यांच्यासाठी आहे. खूप लक्झरियस प्रोजेक्ट आहे, मोठा ग्रुप आहे बिर्ला इस्टेट. पण बिर्ला बद्दल जर बोलू तर त्यांच्या टॉप 3 कंपनीज येतात निफ्टी 50 मध्ये. सो इंडियाच्या टॉप 50 मध्ये त्यांच्या स्वतःच्या 3 कंपनीज येतात, जसं की आपलं अल्ट्राटेक झालं, हिंडाल्को झालं आणि ग्रासिया शूटिंग झालं. सो ह्या कंपनीज त्यांच्या येतात. त्यांचे प्रत्येक स्टेटमध्ये एक बिर्ला मंदिर असतं. आपण कोकणामध्ये पण पाहिलं असेल, जसं आपण जातो मुरुड जंजिराच्या त्या रोडला, तिथे हैदराबादमध्ये मी स्वतः जाऊन पाहिलंय. सो व्हेरी रिनाऊंड ग्रुप, या गोष्टींसाठी तो जाणला जातो. त्यांचं हे पुण्यात पहिलं कन्स्ट्रक्शन आहे. त्यांनी ऑलरेडी दिल्ली, एनसीआर, बँगळुरू, मुंबई इथं कन्स्ट्रक्शन केलेले आहेत. सो आता वाट नका पाहू, खाली दिलेल्या नंबरवर मला कॉल करा, आजच मला डीम करा किंवा पिन करा. आजच आपण या प्रोजेक्टला जाऊन भेट देऊ आणि आपल्या स्वप्नाचं घर बुक करू.